रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण पाहणार आहोत अधिक मास महात्म्य मराठी कथा स्वरूपात तसेच ओवीसह. या महात्म्याचे श्रवणाने व पठणाने अधिक पुण्य फल प्राप्त होते. या अगोदर आपण अध्याय 4 पाहिला आहे. आज आपण अध्याय 5 पाहणार आहोत. चला तर मग भगवान श्री कृष्णाला वंदन करून अध्यायाला सुरुवात करू. अध्याय 5. मेधावती तीच ही द्रौपदी. दुर्वास मुनी मेधावतीला सांगू लागले, मुली, आता या वर्षी अधिक मास हा 13वा महिना येईल. तो पुरुषोत्तम मास आहे. त्या महिन्यातून तू काही स्नान, दान, व्रत नियम कर. त्या पुण्यकर्मामुळे तुझे कल्याण होईल. तो पुरुषोत्तम मास सर्वश्रेष्ठ महिना आहे. त्या महिन्यात केलेल्या पुण्यकर्मामुळे तुला इच्छित फल प्राप्त होईल. पुरुषोत्तमाच्या कृपेने तुला मनासारखा पती मिळेल आणि पुढे तुझा संसार सुखासमाधानाचा होईल. त्यावर मेधावती म्हणाली, मुनिवर्य, प्रत्येक महिन्याचे त्या त्या मानाने महत्व असतेच, पण सर्व महिन्यात श्रेष्ठ असा हा पुरुषोत्तम मास कसा? शिवाय तो 13वा. अधिक मास म्हणजे मलमास आहे. त्या महिन्यात मंगल कार्य होत नाही. अशा त्या अधिक मासाला जरी पुरुषोत्तम मास हे नाव दिलेले असले तरी त्याचे महत्व सर्वश्रेष्ठ मानण्याचे कारण नाही. शिवाय त्या मलमासाला पुरुषोत्तमाने आपले नाव देऊन स्वतःचे महत्व कमी करूनच घेतले असे मला वाटते. अहो, गणेश, अंबिका, ब्रह्मा, विष्णू वगैरे देव सुद्धा भक्तांची इच्छा पूर्ण करतात. महादेव तर सर्व देवात महान आहेत. भक्तांची सर्व संकटे दूर करून त्यांचे शिव म्हणजेच कल्याण करणारे ते सर्वश्रेष्ठ भगवान शंकर, त्यांचीच आराधना करणारे मला श्रेयस्कर वाटते. पुरुषोत्तमापेक्षा भगवान शंकर, उमा महेश्वर श्रेष्ठ नाहीत का? मेधावतीचे ते बोलणे ऐकून दुर्वास मुनींना खूपच राग आला. ते संतापले, तथापि संयम धरून म्हणाले, मुली, माझ्या सांगण्याचा जर कोणी अवमान केला तर त्याला माझ्या रागाचे फळ भोगावेच लागते. पुरुषोत्तमाला आणि त्या पुरुषोत्तम अधिक मासाला तू तुच्छ समजतेस, हे मला सहन होत नाही. मला तुझा खूप राग आला आहे. तथापि तू माझ्या मित्राची मुलगी आहेस. अद्याप तू अल्लड, अज्ञानी आहेस. म्हणून मी तुला शाप न देता एवढेच सांगतो की तू तुझ्या मनाप्रमाणे कर. परंतु तू जो हा पुरुषोत्तमाचा आणि ओघानेच अधिक मासा महात्म्याचा अवमान केला आहेस, याचे फळ तुला पुढील जन्मी भोगावे लागेल. पुढील जन्मी तू सम्राज्ञी झालीस तरी तुला आणि तुझ्या पतीला वनवासातील दुःखे भोगावीच लागतील. इतके बोलून दुर्वास मुनी रागारागाने तेथून निघून थेट बद्रिकाश्रमात गेले. इकडे ती मेधावती सुन्न झाली. बोलायला गेले तर एकतर झाले भलतेच. उगीच मी त्या कोपिष्ट दुर्वासांचा राग ओढवून घेतला. पण आता त्या पश्चातापाचा काय उपयोग? नंतर मेधावतीने भगवान शंकराच्या आराधनेस प्रारंभ केला. अतिशय खडतर अशी तपश्चर्या केली. पुढे काही दिवसानंतर स्वतः भगवान शंकर तिच्या पुढे येऊन उभे राहिले. अकस्मात त्यांची ती दिव्य मूर्ती पाहून मेधावतीचे डोळे दिपले. ती भांबावून गेली. हात जोडून स्तब्ध उभी राहिली. भगवान शंकर म्हणाले, बाळ, तुझी ही खडतर तपश्चर्या पाहून मी प्रसन्न झालो आहे. काय मागणे आहे ते माग. मेधावती घाईघाईने म्हणाली, देवा, मला पती दे, पती दे, पती दे. याखेरीज मला दुसरे काही नको. देवा, मला पती दे, पती दे. भगवान शंकर हसून म्हणाले, मुली, तू मला जे पती दे असे 5 वेळा म्हणालीस, तेव्हा तुला मी वर देतो की तुला या जन्मी नाही तर पुढील जन्मी 5 पती लाभतील. त्या 5 पतींची तू राणी सम्राज्ञी होशील. जा, तथास्तु. काय 5 पती? उतावीळपणे मी हे काय मागितले? 5 पतींची मी सम्राज्ञी, हे कसे शक्य आहे? मेधावतीने विचारले. भगवान शंकर गंभीर होऊन म्हणाले, होय बाळ, तू 5 वेळा पती दे अशी मागणी केलीस. मी तोवर दिला, तोवर खोटा होणार नाही. हे असे होणे अघटित असले तरी ते होणारच. त्यातील सुखदुःखे तुला भोगावीच लागतील. शिवाय तू दुर्वास मुनींचा जो अपमान केलास आणि पुरुषोत्तमाला तुच्छ लेखलेस, त्याचाही परिणाम तुला पुढील जन्मी भोगावाच लागणार. तुझ्या दैवात जे आहे ते अटळ आहे. पुढील जन्मी तू 5 पतींची राणी आणि सम्राज्ञी होशील. तरी पण तुझ्या त्या अपराधाबद्दल तुझ्या पतींनाही तुझ्याबरोबर वनवासातील यातना भोगणे प्राप्त होईल. इतके सांगून भगवान शंकर गुप्त झाले. मेधावती आता तर खूपच भांबावली, सुन्न झाली. तिला काहीच सुचेना. तिला त्या वराची खूपच भीती वाटू लागली. ती धास्तावली, हळूहळू खंगत गेली. खूपच कृश झाली, आजारी पडली आणि थोड्याच दिवसात मरण पावली. त्याच वेळी द्रुपद राजाने एक महायज्ञ केला होता.
मेधावतीच्या आत्म्याने नवे रूप धारण केले आणि त्या द्रुपद राजाच्या यज्ञकुंडातून एक तेजस्वी बालिका प्रकट झाली. ती सर्वांना खूप आश्चर्य वाटले, आनंदही झाला. ती बालिका यज्ञसेनी पांचाली आता नव्या जन्मात द्रुपद राजाची कन्या द्रौपदी झाली. पुढे हीच द्रौपदी अर्जुनाने मत्स्यभेदाचा पण जिंकून स्वयंवरात हिला घरी आणले आणि आणलेली ही वनवासातील भिक्षा कुंती मातेच्या आज्ञेवरून पाचही भावंडांनी वाटून घेतली. द्रौपदी ही 5 पांडवांची पत्नी झाली. हिच्या पूर्वजन्मीच्या अपराधाचे फळ आता तिला भोगावे लागत आहे. याप्रमाणे श्रीकृष्णाने पांडवांना द्रौपदीच्या पूर्वजन्माची हकीकत आणि अपराध सांगितल्यावर धर्मराज म्हणाले, कृष्ण, जे घडायचे ते घडले, झाले ते गेले, पण आता तरी पुढे आम्ही काय केले असता आमचे हे दुःख नाहीसे होईल, आम्हाला पुन्हा आमचे गतवैभव मिळावे. म्हणून श्रीकृष्ण म्हणाले, पांडवांनो, आता यापुढे लवकरच तो 13वा महिना अधिक मास येत आहे. या मलमासात तुम्ही अनेक पुण्यकर्मे करावीत, म्हणजे श्री पुरुषोत्तमाच्या कृपेने तुमचे कल्याण होईल. मग श्रीकृष्णाने पांडवांना अधिक मासातील काही व्रते, नियम, स्नान, दानादी पुण्यकर्मे तपशीलवार सांगितली आणि तो द्वारकेला निघून गेला. पुढे लवकरच अधिक मास आला. पांडवांनी अत्यंत निष्ठापूर्वक त्या महिन्यात अनेक व्रते केली, दान दिली, नियम पाळले. त्या पुण्याईमुळे भगवान पुरुषोत्तमाची त्यांच्यावर कृपा झाली. नंतर यथाकाळ त्यांचा वनवास व अज्ञातवास संपला. कौरवांशी युद्धात ते विजयी झाले आणि त्यांचे गेलेले वैभव त्यांना पुन्हा मिळाले. सूत म्हणाले, शौनकादिक ऋषींनो, या अधिक मासात पुरुषोत्तमाचे महात्म्य असे विशेष आहे. त्यातील व्रताच्या प्रभावाने पांडवांचे जसे भले झाले, तसेच पूर्वी एक राजा दृढधन्वा नावाचा होता, त्याचाही उद्धार झाला होता. त्या दृढधन्वा राजाची कथा आता या पुढील 6व्या अध्यायात ऐका. ही कथा स्वतः नारायणांनी नारदाला, नारदांनी व्यासाला आणि व्यासांनी मला जी सांगितली तीच मी तुम्हाला सांगतो. ती शांत चित्ताने ऐका. अध्याय 5वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुवे नमः. जय जयाजी करुराया, मोरेश्वर महाराजया, नमन तुमची या पाया, करा छाया कृपेची. तुमची या कृपेची नौका परतीरा न्यावे बालका, मनी धरिता तो आवंका, तो सिद्धी नेईका द्यानिधी. ऐका आता श्रोतेजन, कथा हे पुण्य पावन, जे ऐकता वैकुंठ भुवन, लक्ष्मी नारायण संवाद हा. ऐका हो श्रोते सर्व, ब्राह्मणाचे महात्म अपूर्व, मागे कथिले तुम्हा ते सर्व, आता ही अपूर्व आकर्णी जे. श्री विष्णू स्वये आपण लक्ष्मी प्रती करीतसे श्रवण, त्याची ऐका सावधान, करुणी मन एकाग्रपै. एकदा मिळून सर्व कृष्ण कुमार, खेळत होते तेव्हा अपार. खेळत खेळत प्रवेशले दूर, एका अरण्या माझी जे. तेथे खेळता चेंडू उसळला, तो जाऊन एका कुपा माझी पडला. तव तेथे पातला अर्भक मेळा, पाहती कृपा लागिते. तेथे आश्चर्य देखिले नैनी, तया कृपा माझी तक्षणी. कृकलाश देखिला तयानी, कृकलाश म्हणजे सरळ तो सरळ पर्वता ऐसा, कांती सुवर्णमय सहसा. म्हणती आजवरी सरळ ऐसा, न देखो निज दृष्टी. मग समग्र मिळून एके ठाई, प्रवर्तक झाले त्याची डोई. सर्व मिळून ते समयी, कर्षिते झाले तया ते. चर्मबंधनी बांधिला दृढ, तव बोलता झाला तो सरळ. हे मुल हो सर्व हो मूढ, तुम्हा माझी प्रौढतो कवन. मनुष्य वाणी तो बोल पाही, आश्चर्य करू लागले सर्वही. मग सांब प्रद्युम्न ते समयी, बोलते झाले तया ते. म्हणती चतुरपणे बोलशी भाषा, तरी तू आहेस कवन महापुरुषा. तुझी तव व्हावया ऐशी दशा, कारण काने निवेदी. मग तो सरळते काळी पाही, बदला झाला तयाचे देही. म्हणे मुलहो ऐका सर्वही, पूर्वकथन माझे हे. पूर्वी मी नृग राजेंद्र देख, इक्ष्वाकुवंशी असे एक. राज्य भार चालवी विवेक, धर्मज्ञान प्राताती. दान करितासे अपार, अमित माझा करभार. वैसा सुवर्णमय साचार, देखुनी सुरवर मानवती. ऐसे आस्था एकेकाळी, मलमासाची या पर्वकाळी. पाचारून विप्रमंडळी, गोदाने तोषवितसे. सलक्षणी सालंकारयुक्त, सहस्र गोदाने देतसे नित्य. पुढे परिसिजे वृत्तांत वर्तला, तो उधारा. एका ब्राह्मणाते धेनू दिदली दान, तव ते कळपात आली पळून. दुसरे दिनी सेवकी धरून,
उभी केली दानार्ध, मी संकल्पयुक्त पाही, दान दिले ते समयी, ब्राह्मण घेऊन जाता स्वगृही, पूर्व दिवशीचा भेटला द्विजवर, तयाने ते धेनू ओळखली, म्हणे मज हे कालदान आली, एरू म्हणे राज्ये आताची दिदली, मल लागुनी स्वामी या, मी तो न देई तुम्हा ते, एरू जाऊन देई तया ते, कलह मांडिला उभयंताने, आले धावत मज लागी, मग मी समजावी दोघांते, नेनुनी अपराध घडला माते, म्हणे निहिनेची पालटे तुम्हा ते, धेनू देत दुसरी मी, ऐसे तया ते समजाविता, तो ते नायक ती उभयंता, मग सहस्र गोदाने तत्वता, द्यावया सिद्ध झालो, एका धेनूचे पालटे, सहस्र द्यावया नेटे, सिद्ध झालालोसे हटे, परी नायक ती उभयंता, मज ते सांगती शास्त्राधार, संकल्पे बद्ध झाला, तो द्विजवर, तया पालटे अन्य विचार, तरी पाप अघोरते असे, गोविक्रमाय समान जाण, पाप घडे हो तेने दारुण, म्हणून शापिले मज लागून, कृकलाश होई पापिष्टा, विनाकारण हा शाप त्यानी, दिदला हो मज लागुनी, मग प्राणीर्था झालो मधुरवाणी, मग उशाप वाणी बोलिले, कृष्ण कुमाराची दृष्टी पडता, हे उद्धार होय तुझा नृपनाथा, तोची प्रसंग जाण आता, सिद्ध निरुपता पातलासे, पुढे कालांतरे करून, देह झाला विसर्जन, यमदूत येऊनी जाण, नेले मज लागुनी यमलोका, यमाने माझा सत्कार, केला तेथे अति आदर, विप्रशाप परम दुर्धर, गाठतसी असे माझे पै, तया योगे करुणी जाण, मज बोले सूर्यनंदन, तू नृप पुण्य पावन, परी विप्रवचन न चुके, या लागे नृपवर्या पाही, मज भोगणे लागे सरळ देही, म्हणून प्राप्त झाले तिये समयी, तेची पाही भोगू आता, तरी तुम्ही आता ऐकावे, कृष्ण दर्शन मज करवावे, जाऊनी तयाचे निवेदावे, वृत्तांत माझा हा, ऐकून तयाचे उत्तर, धावत गेले कृष्ण कुमार, करून देवा ते नमस्कार, समाचार सांगितला, वृत्तांत ऐकताच देवे, धाव घेतली यदुपुंगवे, दर्शन होताची रमाधवे, उद्धार केला तात्काळी, पाहून या स्वदेहासी, नृगराज पर्वतला स्थितीसी, हे जनार्दन ऋषिकेशी, तोडी भवपाशासी माझिया, हे केशव मधुमुर सहरणा, हे कृष्ण विष्णू जनार्दना, जगपाळकाजी दीनोद्धारणा, नारायण द्यानिधे, अलोकिता कृपानयनी, पूर्वदेह आठवला मनी, दर्शन झाले मज लागुनी, पूर्व पुण्य करुणिया स्वामिया, ऐसी स्तुती करिता रावो, संतोषे बोले रमाधव, तुवा आचरणासी व्रत प्रभाव, म्हणून पाहावे देव भेटी, या लागी केले कर्म जे ते वाया, जाईनाजी नृपवर्या, आम्ही ब्राह्मण पूजनाची चर्या, ती या समया फळलीसे, मग पाचारून समग्र कुमार, तया प्रती बोले शारंदर, म्हणे अन्याय केवता नृपवर, कहर केवढा जाहला, या लागी ब्राह्मणा ते जे भिवोन, करीती तयाचे पूजन स्तवन, सद्भावे घालीती जे भोजन, तरी मी जनार्दन संतुष्टे, रण उत्साह क्षत्रियांसी, तृण उत्साह धेनुसी, आमंत्रण उत्साह ब्राह्मणासी, कृपणासी धन उत्साह, म्हणून ब्राह्मण भोजन ऐसे, साधन तो आनिक नसे, म्हणून पूजावे सायासे, समयी अनयासे अभ्यांगत, जरी शक्तीही नाही द्यावयासी, आणि शक्तीही नाही दानासी, तरी नमन कीजे सद्भावेसी, तेने द्विजासी संतोष, इतुकेही न घडे जरी, अभ्यंग स्नान सात्कारी, यासी तो वेचावे न लागे पदरी, असलिया मुष्टी भरी अर्पावे, अहो या ब्राह्मणासाठी अवतार, घेमी जग जेठी स्वये आटा आटी, ब्राह्मणासाठी केवडी, ब्राह्मणाचे लांछन पाही, स्वयमी मिरवित हृदयी, ब्राह्मणा ऐसे देवत नाही, भूमंडळा माझारी, ऐसी या परी शिकवण कुमारा सांगे श्रीकृष्णा, या उपरी कथा अवलोकुन, श्रोतेजन परिसोतका, मग तो मृग राजशिरोमणी, दिव्य देह पावनी तेच क्षणी, आरूढ झाला विमानी, नमस्कारवनी हरिते, या प्रकारे नृगनृपवर पावता झाला उद्धार, म्हणून या धारामर, अगोदर पूजावे, पहा केवढा गर्यान भगवंते, दिदलासे ब्राह्मणाते, ब्राह्मणाधीनची प्राप्त दैवते, ब्राह्मणाधीनते मंत्र, पहा या भूमंडळी विख्याती, भगीरथे आणिले भागीरथी, ते जगाते पूर्ण करीती,
परी साधू उद्धरिती तयाते एकता भागीरथी तटाकी स्नान कीजे समग्र लोकी तव नारद तेथे दुरोन अवलोकी परीन स्पर्श सलिला तव गंगा म्हणे मुनिवर्या दुरुनीच अवलोकुनिया का स्पर्शोदण्याची पाया करा छाया कृपेची तव नारद म्हणे ते समयी तुझ ऐसे पवित्र नाही तव दर्शनेची पाही मुक्ती होई प्राणिया मग स्नान केलिया सकळ शाळन होय अंगाचे मळ पापन उरे तिळभर राहे अचळ ब्रह्मभुवनी तव गंगा बोले मुनिराया जे मी आले होया ठाया तैचा नेम वचन आठव हृदया माझे आसे की जगाचे पापाचे क्षाळन ते तव होतसे माझे न परी माझे पापमोचन तुमचेनी जाण होतसे मग हास्य करुणी देवऋषी मार्जन मज्जन केले तिसी प्रवेशताचा आला भुवनासी ब्रह्मकालासी मुनिरावे ऐसे साधूंचे महिमान गंगा वर्णितसे आपण म्हणून प्रार्थिते तुम्हाला गुण पूजा साधूजन आदरे सामर्थ्य असोनी अंगी शक्तीनुसार न पूजती जगी तरी तया ऐसा अभागी भुवन त्रयी नसेची संसार तरी माईक आयुष्य जान शनेक जेथे की जे पूर्ण विवेक करा सार्थक देहाचे धन असलिया अपमृत काही नयेची पैसांगत म्हणून की जे हिमाहित हृदयी श्री अनंत आठवुनी ऐसा कथा भागरथ रमाधवे कथिला जो स्वभावे जग हे पावन करावे म्हणून स्वभावे निवेदित तोची अर्थावर बरवा तुम्हा निवेदिला श्रोतियाला सर्वा चित्ती संशय न धरावा पुराणी पावा प्रत्ययो इति श्री अधिक मास महात्मा ग्रंथ पद्म पुराणी ते संमंत मनोहर सुत विरचित पंचमोअध्याय गोडहा इति पंचमोअध्याय। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला आमच्या चॅनलवरील व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर व सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय श्री कृष्ण, जय हरी विठ्ठल।